माझ्या प्रिय मैत्रिणी, आज उभं राहताना आनंद आहे आणि डोळ्यात पाणी सुद्धा, कारण आज आमची 8वी संपली. ज्या वर्गात आपण खोड्या केल्या, अभ्यास केला, भांडलो आणि पुन्हा एक झालो, त्या वर्गात आपण आज निरोप देतोय. मित्रांनो, आठवी म्हणजे शाळेतला सुवर्ण काळ. आपण ना अगदी लहान होतो ना खूप मोठे, पण या वर्षात आपण खूप काही शिकलो आणि हे शिकताना सुराज सरांसारखे शिक्षक आपल्याला लाभले, ते आपलं भाग्य. सुराज सर, तुम्ही गणिताच्या अवघड आकड्यांना सोपं करून सांगितलं, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आयुष्याची गणिते कशी सोडायची ते शिकवलं. जर तुम्ही फक्त गणित नाही शिकवलं तर शिस्त काय असते ते शिकवलं. आज इथे उभं राहताना वर्गाकडे बघते. गौरी, मनीषा, प्रांजळ, श्रावणी, गायत्री, वेदिका, श्रद्धा, श्रावणी, आरती, प्रतीक्षा, अक्षरा, वैष्णवी, श्रावणी, देवणी, अनुष्का, तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघून कळते की आज आपण खरंच 8वीला निरोप देतोय. 9वीत गेल्यावर नवीन आव्हान असतील, पण सरांनी दिलेला पाया आणि या मैत्रिणीने दिलेली साथ असेल तर आपण कुठेच कमी पडणार नाही. मित्रमैत्रिणींनो, आपण सगळेजण वर्गात खूप गोंधळ करायचो, पण तो गोंधळ आता मिस होणार. 9वीत गेल्यावर नवीन वर्ग, नवीन मित्र असतील, पण सरांसोबत आणि या मैत्रिणीसोबत केलेला गोंधळ हा पाया आयुष्यभर लक्षात राहील. सुराज सर, तुम्ही फक्त गणित नाही शिकवलं तर गोंधळ करा, पण अभ्यास आधी पूर्ण करा आणि आवाज कमी ठेवा हा मंत्र दिला. जगताप सर, तुम्ही या शाळेचे कणा आहे. जगताप सर, तुम्ही शाळेचे मुख्याध्यापक नाही तर या शाळेचे वडील आहात. तुमच्यामुळेच आज आम्ही इथवर पोहोचलो आहे. आणि सर्व शिक्षकांना मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला घडवलं. तुमच्या सगळ्यांच्या कष्टामुळे आज आम्ही इथे उभे आहात. आणि आपले तात्या तुमच्या हाताची गरम गरम खिचडी चव आम्ही कधीच विसरणार नाही. तात्या, तुमच्या खिचडीत तांदूळ डाळ नाही तर माया पण असते. तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही. एवढे बोलून माझी भाषा